परत एकदा येवकार तुमका. आम्ही सकाळच्यान तुमचे कडेन लाईव्ह कव्हरेज घेऊन येत असा लोकसभा निवडणुकीविषयी उत्तर आणि दक्षिण गोंयच्या. सध्या आमचे कडेन जितले वोटिंग ट्रेंड्स आसा ते 11 म्हणसर आसा आणि आमचे बरोबर आसा गिरिराज पै वेर्णेकर, भारतीय जनता पक्षाचे गोंय स्पोक्समन. तांणी आता म्हणसर कितल्योश्यो डिबेटी घेऊन इंटरव्यू बी दिवन पक्षाक डिफेंड केला. वोटिंग परत पळयत जाल्यार फावरार दिसता काय अगेन्स्ट दिसता? नाही, म्हाका दिसता वोटिंग जर आमी ट्रेंड पळयशात जाल्यार एक म्हणजे 11 पर्यंत इट हॅड क्रॉस 30%, विच इज व्हेरी हेल्दी फॉर डेमोक्रेसी. हो पयलो विशय. दुसरो जर तुम्ही पळयशात जाल्यार जे नरेंद्र मोदीजींचे सपोर्टर्स आसात, फॉलोवर्स आसात, भारतीय जनता पार्टीचे बरे मागपी आसात, ते व्हडा संख्येन भायर सरल्या. आणि एक तुम्ही जर विरोधकांच्या हातून पळयशात जाल्यार एक निरुत्साह दिसता. आणि ते तुमकां कळटा की सादे पोलिंग बुथाचेर जर तुम्ही वचशात जाल्यार काँग्रेसीची टेबल्स आणि चेअर सुद्धा एम्प्टी आसात, अशें आमकां कितलेशेच सीन दिश्टी पडटा. पण हांव तातूंत चड न वता, म्हाका तरी दिसता की जे आमचे जे स्ट्रॉंग होल्ड एरियाज आसा, कारण शेवटाक काँग्रेस काही मोजक्या बेल्टांनी एक टार्गेट करता आसत. पण भारतीय जनता पार्टीचो आशिल्लो व्याप म्हणजे लोकांचो सपोर्ट बेस खूप व्हडलो आसा आणि त्या त्या एरियान आमकां बरें वोटिंग जाला. आय थिंक एज डे प्रोग्रेसीस थिंग्स विल बिकम क्लियर. बट भारतीय जनता पार्टीचे हितचिंतक आणि शेवटाक जो राजा असता एक इलेक्शनान, तो मतदार तो व्हडा संख्येन भायर सरला. पोलिंग बुथाचेर टेबला विशीं उलयतना सांताक्रूज मतदारसंघान आनी खास करून सांताक्रूज बाजाराच्या पोलिंग बुथाचेर भाजपाचो काय पोलिंग हे नाशिल्ले, टेबल नाशिल्ले. नाही, भारतीय जनता पार्टीचे दॅट मे बी एन एबरेशन. म्हणजे एक जर खंय आसा, म्हाका टू बी व्हेरी ऑन आय एम नॉट अवेअर, बट जर जाला जाल्यार सुद्धा आसत जाल्यार 1 किंवा 2 आसत. पण तुम्ही काँग्रेसची आज पणजेनूच पळया किंवा म्हापश्यान पळया, म्हणजे म्हापशेचो जो तांचो कॅन्डिडेट आपलो बेस्टियन म्हणटा ताजी सुद्धा आज थंय टेबलां ना. आणि ही परिस्थिती आसा. त्यामुळे म्हाका दिसता की हो एक जनरल निरुत्साह काँग्रेसी बद्दल वोटरां मदींच न्हय तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आसा. आणि तोच रिझल्टान दिश्टी पडटलो. आज आता जर आमी ट्रेंड पळयत जाल्यार म्हाका दिसता आमकां एक 70% प्लस वोटिंग जातलें. आणि यू हॅव सीन व्हेनेवर देर हॅज बीन लार्ज पर्सेंटेज ऑफ वोटिंग इन गोवा, बीजेपी हॅज ऑलवेज बेनिफिटेड. एक तुका गुड न्यूज आसा, एक बॅड न्यूज आसा नॉर्थ गोवातली. गुड न्यूज म्हणजे 39% वोटिंग जाल्ले सांखळेक. बॅड न्यूज म्हणजे पणजे जो परत भाजपा मतदारसंघ आसा तातूंत 25%च मतदान जाला. हाऊ डू यू रिएक्ट टू दॅट? नाही, पणजे सुद्धा म्हाका दिसता जे तुम्ही एज यू सी द डे प्रोग्रेसीस तुमकां दिसतले की बऱ्यापैकी मतदान जातलें. आणि दिस इज युजली द ट्रेंड. म्हणजे पणजे सदांच तुम्ही जर हिस्टॉरिकली काडशात जाल्यार स्लो मतदान जाता आणि पीपल स्प्रेड इट आउट आणि ते जातले. म्हणजे त्यामुळे देर इज नथिंग टू वरी. सांखळे जाला इज अ व्हेरी गुड थिंग. आणि तुम्ही मुद्दाम पळयशात जेन्ना जेन्ना बीजेपीक म्हणजे बीजेपी जिंकल्या तेन्ना तेन्ना सांखळे हॅज ऑलवेज क्रॉस 80%. आणि इट हॅज स्टार्टेड अगेन. सांखळे सीम्स टू बी क्रॉसिंग 80%. लुकिंग एट 100%. 40% जाल्ले आसा. सेकंड हायेस्ट आसा मांद्र्या आणि थर्ड हायेस्ट आसा पर्या. नाव अगेन यू विल से दीज आर बीजेपी कॉन्स्टिट्युएन्सीज म्हणून आयले काय बीजेपी अगेन्स्ट लोक भायर येवपाक शकतात त्या कॉन्स्टिट्युएन्सीतल्यान. सांखळे पर्ये आता तुम्ही मांद्र्या पळया. मांद्र्या जे लिडरशिप जो एक फुल तांचो आसा त्या कॉन्स्टिट्युएन्सीची, जाल्यार मागीर ते आमदार जित आरोलकर आसत किंवा आमचे दयानंद बाब सोपटे आसत किंवा माननीय म्हणजे फॉर्मर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकार आसत किंवा पयर जॉईन जाल्लो तो हे आसत परब आसत. तर खंय तरी म्हाका दिसता भारतीय जनता पार्टी बरोबर चडान चड लोक आणि लिडरूय जॉईन झाले आणि ताजो इम्पॅक्ट वोटिंगाचेर डेफिनेटली पडटलो इन अ पॉझिटिव्ह वे. तर त्यामुळे मांद्रे, सांखळे, पर्ये दिस इज डेफिनेटली अ पॉझिटिव्ह वोट टुवर्ड्स बीजेपी. सांग्या मतदारसंघान परत दक्षिणेन चड मतदान जाल्ले आसा जाल्यार मोरमुगांव मतदारसंघान कमी जाल्ले आसा. हाऊ डू यू रिएक्ट टू दिस? ती परत म्हणजे जंय जंय कमी जाला तुम्ही जर मुद्दम पळयशात, आता फॉर एक्झाम्पल वास्कोन आमचो दाजी बाब साळकार काम करताच. आणि जो काँग्रेसचो लिडर आशिल्लो
तो काढलोच तोय आता बीजेपीन आसा. तर खंय तरी देर इज अ एक निरुत्साह आसा काँग्रेस समर्थकांमदीं आणि ताज्या खातीर हो इम्पॅक्ट जाला आसूं येता. एज फार एज सांगे इज कन्सर्न म्हाका दिसता तुवेंच इंटरव्यू घेतिल्लो पयर सुभाषबाई फळदेसायाचो आणि ताणें रिपिटेडली सांगला की सांगे कळ्ळें हांगा ताणें जे ताणें हातून वोट पर्सेंटेजीचेरूय फरक पडटलो आणि जे मार्जीन आसा दॅट वील ऑल्सो म्हणजे जेन्ना आमी म्हणटा की साऊथ गोवा 60,000 मताधिक्यान आमी जिखूंक शकता तातूंत सांगेचो खूब व्हडलो हात आसतलो. सो आता टोटल वील कम बॅक टू यू अगेन इन द इव्हिनिंग. तू फ्री मात आसपा जाय कारण सांजचो तू सामको डिमांडान आसतलो डिबेटींग खातीर. फ्री आसा जाल्यार वील कनेक्ट टू यू अगेन. पुणून कितली डेफिनेटली पर्सेंटेज वोटिंग जातलीशी दिसता? हांवें जशें पयलींच म्हणलें म्हणजे म्हाका तरी जर ट्रेंड पळयत जाल्यार 70% क्रॉस जावपाक कांयच प्रॉब्लेम दिसना. आणि इररिस्पेक्टिव्ह ऑफ द पार्टी बीजेपी काँग्रेस आमी मागीर करूं येता. बट म्हाका दिसता इट्स अ व्हेरी हेल्दी सायन फॉर द डेमोक्रेसी की इतले लोक व्हडा संख्येन भायर सरतात. आणि इवन म्हणजे मागीर ते पणजे आसूं मोर्मुगांव आसूं म्हाका दिसता चडांत चड लोक भायर सरतले. वोट मोबिलायझेशन जंय जावना म्हणजे जे लोक आतां पर्यंत करूंक पावना. आय एम शुअर जे आमचे पन्ना प्रमुख आसा त्या लोकां पर्यंत पावून तांकां वोटिंग करपाक आग्रह करतले. त्यामुळे आय एम व्हेरी कॉन्फिडंट की वी विल क्रॉस 70% अँड whenever there is large voting it's always benefited बीजेपी. ओके, देव बरें करूं. परत एकदा मेळटले तुमकां आणि ऑल द बेस्ट. आयचे दीस थँक यू. महत्वाचो. अडेच महिन्याची तुमची मेहनत. ओके, ह्या आशिल्ले गिरिराज पेडणेकर, भारतीय जनता पक्षाचे स्पोक्समॅन आनी लोकां कडेन उलयतले आनी तुमचे मुखार हाडटले. एनालिसीस गोंयान सध्या पळयल्यार कोण येता कोण पडटा पळयतले. तुम्ही पळयतात GNH.